तुम्हाला वाटत असेल की मकर राशीचं यश फक्त मेहनतीमुळे मिळतं, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण अशा एका गुप्त सवयीबद्दल जाणून घेणार आहोत, जी मकर राशीच्या व्यक्तींना इतरांपेक्षा वेगळं आणि अधिक यशस्वी बनवते. ही सवय त्यांच्या बोलण्यात दिसत नाही, त्यांच्या चेहऱ्यावरही दिसत नाही, पण त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे आणि प्रत्येक यशामागे ती शांतपणे काम करत असते. विशेष म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी मी अशी एक गोष्ट सांगणार आहे, जी ऐकल्यानंतर तुम्ही मकर राशीच्या व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकता. जर तुमच्या घरात, मित्रांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये मकर राशीची व्यक्ती असेल, तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंतही नक्की पोहोचवा. कारण कदाचित आज तुम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्वाचं असं रहस्य समजणार आहे, ज्याकडे आजपर्यंत फार कमी लोकांचं लक्ष गेलं आहे. त्यामुळे व्हिडिओचा एकही भाग चुकू नका. कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक मुद्दा मागच्या मुद्द्यापेक्षा अधिक रंजक आणि विचार करायला लावणारा आहे. मकर राशी, तुमच्या यशामागे दिसत नसलेली सवय कोणती? प्रत्येकाने जाणून घ्यावी. मकर राशीच्या व्यक्तींच्या यशाकडे पाहिलं की अनेकांना वाटतं की त्यांचं नशीब खूप चांगलं आहे, पण खरं रहस्य नशिबात नसून त्यांच्या एका अशा सवयी दडलं आहे, जी बाहेरून सहज दिसत नाही. ही सवय म्हणजे कोणत्याही कामात सातत्य ठेवण्याची आणि स्वतःशी केलेला शब्द कधीही न मोडण्याची. मकर राशीचे लोक मोठमोठ्या घोषणा करत नाहीत, ते शांतपणे काम करत राहतात. इतर लोक प्रेरणा मिळाल्यावर काम सुरू करतात, पण मकर राशीचे लोक प्रेरणा असो वा नसो, ठरलेलं काम पूर्ण करतात. याच सवयीमुळे त्यांची प्रगती हळूहळू होत असली तरी ती कायम टिकणारी असते. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते प्रत्येक अपयशाला धडा मानतात. एखादी चूक झाली तर ते स्वतःला दोष देण्यात वेळ घालवत नाहीत. त्याऐवजी पुढच्या वेळी ती चूक होऊ नये यासाठी ते स्वतःमध्ये बदल करतात. त्यामुळे प्रत्येक अनुभव त्यांना अधिक मजबूत बनवत जातो. मकर राशीचे लोक वेळेची किंमत ओळखतात. इतर जिथे वेळ वाया घालवतात तिथे हे लोक भविष्यासाठी नियोजन करत असतात. त्यांच्या प्रत्येक छोट्या सवयीमागे मोठा विचार दडलेला असतो. म्हणूनच त्यांचं यश अचानक मिळाल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात ते अनेक वर्षांच्या शिस्तीचं फळ असतं. त्यांना स्वतःची इतरांशी तुलना करण्याची फारशी सवय नसते. ते कालच्या स्वतःपेक्षा आज अधिक चांगलं बनण्याचा प्रयत्न करतात. हाच विचार त्यांना सतत पुढे नेत राहतो. इतरांचं कौतुक मिळालं नाही तरी ते निराश होत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की खरी प्रगती ही शांतपणे होत असते. मकर राशीच्या व्यक्ती भावनांवर नियंत्रण ठेवण्याचाही प्रयत्न करतात. प्रत्येक निर्णय भावनेतून न घेता विचारपूर्वक घेतात. त्यामुळे कठीण परिस्थितीतही ते घाईघाईने निर्णय घेत नाहीत. ही सवय त्यांच्या आयुष्यातील अनेक संकट टाळते. त्यांच्या यशामागे आणखी एक मोठं कारण म्हणजे संयम. आज मेहनत केली तर उद्या लगेच फळ मिळेल अशी अपेक्षा ते ठेवत नाहीत. योग्य वेळ येईपर्यंत ते सातत्याने प्रयत्न करत राहतात. त्यामुळे जेव्हा संधी त्यांच्या दारात येते तेव्हा ते पूर्ण तयारीत असतात. मकर राशीचे लोक स्वतःची जबाबदारी इतरांवर ढकलत नाहीत. परिस्थिती कठीण असली तरी ते त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. ही स्वभावातील प्रामाणिकता आणि जबाबदारीची भावना त्यांना प्रत्येक क्षेत्रात विश्वासार्ह बनवते. जर तुम्ही मकर राशीचे असाल तर तुमच्यातही ही शांत पण शक्तिशाली सवय असण्याची शक्यता आहे. ती तिची योग्य ओळख करून घेतली आणि सातत्याने जपली तर तुमचं यश कोणीही थांबवू शकणार नाही. कारण मोठं यश हे एका दिवसात मिळत नाही. ते रोजच्या छोट्या शिस्तबद्ध सवयींमधून घडत असतं आणि हीच मकर राशीच्या व्यक्तिमत्वाची सर्वात मोठी ताकद मानली जाते. मकर राशीच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच गोष्ट दिसून येते. ते कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे मूल्य सहज बदलत नाहीत. आजूबाजूचे लोक एखाद्या निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असले तरी मकर राशीचे लोक स्वतःच्या अनुभवावर आणि निरीक्षणावर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांचे निर्णय अनेकदा उशिरा समजतात, पण काळानुसार तेच योग्य ठरल्याचं दिसून येतं. त्यांच्या आयुष्यातील एक मोठे रहस्य म्हणजे ते प्रत्येक व्यक्तीला एकाच नजरेने पाहत नाहीत. ते लोकांचं बोलणं, वागणं, वेळ पाळणं, जबाबदारी स्वीकारणं आणि संकटातील वर्तन शांतपणे लक्षात ठेवतात. म्हणूनच ते कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून अंतर राखायचं याचा निर्णय घाईत घेत नाहीत. एकदा विश्वास मिळाला तर ते आयुष्यभर साथ देतात, पण तो तुटला तर पुन्हा तसाच विश्वास निर्माण होणं कठीण असतं. मकर राशीचे लोक स्वतःची ऊर्जा कुठे खर्च करायची
हेही ठरवून वागतात. प्रत्येक वादात उडी घेणं, प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं किंवा प्रत्येक टीकेला प्रतिसाद देणं त्यांना आवश्यक वाटत नाही. त्यांना माहीत असतं की काही लढाया जिंकण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं अधिक फायदेशीर असतं. हीच सवय त्यांना मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर ठेवते. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत एक विशेष गोष्ट असते. ते सुरुवातीला खूप शांत असतात, त्यामुळे अनेक लोक त्यांच्या क्षमतेचा कमी अंदाज लावतात. पण योग्य वेळ आल्यावर ते केलेल्या तयारीचं परिणाम इतक्या प्रभावीपणे दिसून येतं की सर्वांनाच आश्चर्य वाटतं. मकर राशीचे लोक स्वतःला सिद्ध करण्यासाठी शब्दांचा नाही तर कृतीचा आधार घेतात. ते आयुष्यातील छोट्या सवयींकडेही गंभीरपणे पाहतात. सकाळची दिनचर्या, पैशांचं नियोजन, आरोग्याची काळजी, कामाची वेळ आणि विश्रांती यामध्ये ते संतुलन राखण्याचा प्रयत्न करतात. त्यांना माहीत असतं की मोठे बदल एका दिवसात होत नाहीत. ते दररोज घेतलेल्या छोट्या निर्णयांतून तयार होतात. मकर राशीच्या व्यक्तींमध्ये संकटाच्या काळात शांत राहण्याची विलक्षण क्षमता असते. इतर लोक घाबरून जातात तेव्हा हे लोक आधी परिस्थिती समजून घेतात आणि नंतर पुढचं पाऊल ठरवतात. ही स्थिर वृत्ती त्यांना नेतृत्वाची संधी मिळवून देते. अनेक वेळा लोक त्यांच्या सल्ल्यावर विश्वास ठेवतात कारण त्यांचे निर्णय भावनांपेक्षा वास्तवावर आधारित असतात. त्यांच्यात स्वतःला सतत सुधारत राहण्याची वृत्ती असते. नवीन कौशल्य शिकणं, अनुभवातून स्वतःला घडवणं आणि कालपेक्षा आज अधिक सक्षम होण्याचा प्रयत्न करणं हे त्यांच्या स्वभावाचा भाग असतो. ते स्वतःच्या प्रगतीची तुलना दुसऱ्यांशी करत नाही. त्यांना स्वतःचा प्रवास अधिक महत्त्वाचा वाटतो. मकर राशीचे लोक पैशाला केवळ खर्च करण्याचं साधन मानत नाहीत. ते त्याकडे सुरक्षित भविष्य उभारण्याचं माध्यम म्हणून पाहतात. त्यामुळे ते भावनेच्या भरात निर्णय घेण्यापेक्षा दीर्घकालीन फायद्याचा विचार करतात. ही दूरदृष्टी त्यांना आयुष्यात आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यास मदत करते. त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा अशी माणसं येतात जी सुरुवातीला त्यांना समजून घेत नाहीत, पण वेळ जसजसा पुढे जातो तसतसं त्यांच्या प्रामाणिकपणाची, निष्ठेची आणि जबाबदार स्वभावाची खरी किंमत लोकांना समजू लागते. म्हणूनच मकर राशीच्या व्यक्तींचे खरे नातेसंबंध कमी असले तरी ते खूप मजबूत असतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकर राशीचे लोक स्वतःचं ध्येय गाठल्यानंतरही थांबत नाहीत. त्यांना प्रत्येक यशानंतर पुढचं लक्ष दिसतं. त्यांच्या दृष्टीने यश म्हणजे शेवट नसतो, तर आणखी मोठ्या प्रवासाची सुरुवात असते. म्हणूनच त्यांची प्रगती अनेक वर्षे सातत्याने होत राहते आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा मागील टप्प्यापेक्षा अधिक मजबूत आणि परिपक्व बनत जातो. मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक वेगळाच नियम असतो. ते कोणतीही गोष्ट फक्त आजसाठी करत नाहीत, तर पुढील अनेक वर्षांचा विचार करून पाऊल उचलतात. त्यामुळे त्यांच्या निर्णयांचा परिणाम लगेच दिसत नसला तरी काही काळानंतर त्याच निर्णयांमुळे त्यांना इतरांपेक्षा मोठा फायदा मिळालेला दिसतो. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक कृतीमागे एक दीर्घकालीन उद्देश दडलेला असतो. त्यांच्या स्वभावात आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःला सतत कठीण परिस्थितीत घडवत राहतात. आरामदायी आयुष्य त्यांना फार काळ आकर्षित करत नाही. नवीन जबाबदारी, मोठं आव्हान किंवा कठीण लक्ष दिसलं की ते मागे हटण्याऐवजी स्वतःची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतात. याच कारणामुळे काळ जसजसा पुढे जातो तसतसे ते अधिक सक्षम आणि प्रभावशाली बनत जातात. मकर राशीचे लोक आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्याला एक परीक्षा मानतात. त्यांना प्रत्येक अडथळ्यात एक नवीन धडा दिसतो. एखादी संधी निसटली तरी ते ती कायमची हरवली असं मानत नाही. ते स्वतःला इतकं तयार करतात की पुढची संधी आली तर कोणतीही कमतरता राहू नये. त्यांच्या या दृष्टिकोनामुळे त्यांच्यात आत्मविश्वास शांतपणे वाढत राहतो. त्यांच्या व्यक्तिमत्वातील एक दुर्लक्षित बाजू म्हणजे ते आपल्या भावना सहजपणे व्यक्त करत नाहीत. त्यामुळे अनेकांना ते कठोर किंवा दूर राहणारे वाटू शकतात, पण प्रत्यक्षात ते प्रत्येक नातं मनापासून जपतात. फक्त ते प्रेम किंवा आपुलकी शब्दांपेक्षा कृतीतून दाखवणं पसंत करतात. गरज पडली तर सर्वात आधी मदतीला उभे राहणारे लोक अनेकदा मकर राशीचेच असतात. मकर राशीचे लोक स्वतःच्या नावापेक्षा स्वतःच्या कामाला महत्त्व देतात. त्यांना प्रसिद्धी मिळावी म्हणून काम करणं आवडत नाही. त्यांच्या दृष्टीने दर्जेदार काम केलं तर योग्य वेळी ओळख आपोआप मिळते. त्यामुळे ते बाह्य कौतुकापेक्षा अंतर्गत समाधानाला अधिक महत्त्व देतात. त्यांच्या यशामागे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे निरीक्षणातून शिकण्याची क्षमता. प्रत्येक अनुभव स्वतः घ्यावाच लागतो असं ते मानत नाहीत. इतरांच्या यशातून काय शिकता येईल आणि त्यांच्या चुका टाळून स्वतःचा मार्ग कसा मजबूत करता येईल याचा ते शांतपणे अभ्यास करत राहतात. त्यामुळे ते कमी चुका करून अधिक वेगाने प्रगती करू शकतात. मकर राशीच्या व्यक्ती आयुष्यात एक मजबूत पाया तयार करण्यावर विश्वास ठेवतात. त्यांना वरवर चमकणाऱ्या गोष्टींपेक्षा
टिकाऊ यश अधिक महत्त्वाचं वाटतं. म्हणूनच ते सुरुवातीच्या काळात जास्त मेहनत घेतात. नंतर त्याच मेहनतीचं फळ अनेक वर्ष त्यांना मिळत राहतं. हा त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा अत्यंत व्यावहारिक दृष्टिकोन असतो. त्यांच्यात वेळेनुसार स्वतःला बदलण्याची तयारीही असते. जुन्या सवयी उपयोगी राहिल्या नाहीत तर त्या सोडण्याची हिंमत त्यांच्यात असते. नवीन तंत्रज्ञान, नवीन कल्पना किंवा बदललेली परिस्थिती स्वीकारताना ते भावनिक हट्ट करत नाहीत. त्यामुळे काळ बदलला तरी ते मागे राहत नाहीत. मकर राशीचे लोक कोणतंही वचन देण्यापूर्वी अनेकदा विचार करतात. पण एकदा शब्द दिला की तो पूर्ण करण्यासाठी ते शेवटपर्यंत प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या कमी असली तरी ती नाती अतिशय मजबूत असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाची खरी ताकद त्यांच्या विश्वासार्हतेत दडलेली असते. आयुष्यातील प्रत्येक यशानंतरही मकर राशीचे लोक स्वतःला पूर्ण झालेलं मानत नाहीत. त्यांना नेहमी असं वाटतं की अजून काही शिकायचं आहे, अजून काही घडवायचं आहे आणि अजून स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती तयार व्हायची आहे. ही अंतर्मनातील भूक त्यांना सतत पुढे नेत राहते. म्हणूनच त्यांच्या प्रवासाकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. त्यांचं खरं सामर्थ्य एखाद्या एका यशात नसतं, तर आयुष्यभर स्वतःला अधिक सक्षम, अधिक शहाणं आणि अधिक स्थिर बनवत राहण्याचा त्यांच्या अखंड प्रवासात असतं. मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्यांची शांत महत्वाकांक्षा. त्यांना प्रत्येक वेळी स्वतःचे स्वप्न इतरांना सांगण्याची गरज वाटत नाही. उलट ते आपली ध्येय मनात जपून ठेवतात आणि ती पूर्ण होईपर्यंत त्यावर सातत्याने काम करत राहतात. त्यामुळे त्यांचं यश अनेकांना अचानक मिळाल्यासारखं वाटतं, पण त्यामागे अनेक वर्षांची न दिसणारी मेहनत असते. या राशीच्या व्यक्तींना प्रत्येक अनुभवातून स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याची सवय असते. आयुष्यात एकाच मार्गाने चालण्यापेक्षा परिस्थितीनुसार स्वतःमध्ये सुधारणा करणं त्यांना जास्त योग्य वाटतं. त्यामुळे काळ बदलला, लोक बदलले किंवा परिस्थिती बदलली तरी ते स्वतःला नव्याने घडवू शकतात. ही क्षमता त्यांना अनेक कठीण वळणांवर टिकून ठेवते. मकर राशीच्या व्यक्ती स्वतःच्या कमकुवत बाजूंकडेही प्रामाणिकपणे पाहतात. त्या कमतरता लपवण्यापेक्षा त्यावर काम करणं त्यांना अधिक महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे त्यांच्या सतत विकास होत राहतो. जे लोक स्वतःच्या चुका स्वीकारण्यास तयार नसतात त्यांच्यापेक्षा मकर राशीचे लोक अधिक वेगाने प्रगल्भ होत जातात. त्यांच्या आयुष्यातील आणखी एक वेगळी गोष्ट म्हणजे ते निर्णय घेताना फक्त वर्तमानाचा विचार करत नाही. एखाद्या निर्णयाचा 5 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी काय परिणाम होईल याचाही ते विचार करतात. त्यामुळे ते अनेकदा घाईघाईत नफा मिळवण्यापेक्षा टिकाऊ प्रगतीचा मार्ग निवडतात. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे आयुष्यातील अनेक मोठ्या चुका टळतात. मकर राशीचे लोक स्वतःच्या सन्मानाला खूप महत्त्व देतात. त्यांना कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे मूल्य विकायची नसतात. थोडा उशीर झाला तरी चालेल, पण योग्य मार्गाने मिळालेलं यश त्यांना अधिक प्रिय असतं. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात एक नैसर्गिक विश्वासार्हता निर्माण होते, जी लोकांना सहज जाणवते. त्यांना शांततेत विचार करण्याची सवय असते. मोठा निर्णय घेण्यापूर्वी ते स्वतःला थोडा वेळ देतात. त्या काळात ते प्रत्येक शक्यता मनात तपासतात. म्हणूनच त्यांचे निर्णय वरवर संथ वाटले तरी त्यामध्ये स्थिरता आणि स्पष्टता असते. अनेक वेळा हीच सवय त्यांना संकटातून सुरक्षित बाहेर काढते. मकर राशीच्या व्यक्तींमध्ये स्वतःच्या क्षमतेबद्दल अनावश्यक गर्व नसतो. ते किती यशस्वी झाले तरी शिकणं थांबवत नाही. एखाद्या लहान व्यक्तीकडूनही नवीन गोष्ट शिकायला मिळत असेल तर ते ती नम्रपणे स्वीकारतात. ही शिकण्याची वृत्ती त्यांना काळानुसार अधिक प्रभावी बनवत राहते. त्यांच्या स्वभावात नात्यांबाबत एक खोल विचार असतो. ते लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या सातत्यपूर्ण वर्तनाला जास्त महत्त्व देतात. म्हणूनच ते कमी लोकांना जवळ करतात, पण ज्यांना स्वीकारतात त्यांच्यासाठी पूर्ण निष्ठेने उभे राहतात. त्यांच्या आयुष्यातील मजबूत नात्याचं रहस्य यात संयमी स्वभावात दडलं आहे. मकर राशीचे लोक संकटात असतानाही स्वतःची प्रतिष्ठा टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक अडचण जगासमोर मांडण्यापेक्षा ते आधी स्वतः मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेकांना त्यांच्या संघर्षाची कल्पनाही नसते. लोकांना फक्त त्यांचं यश दिसतं, पण त्या यशामागे त्यांनी एकट्याने दिलेली झुंज दिसून येत नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण मानसिक सहनशक्ती असते. एखादं ध्येय पूर्ण होण्यासाठी कितीही वेळ लागला तरी ते संयमाने त्या दिशेने चालत राहतात. त्यांना माहीत असतं की घाईत मिळालेलं यश तितक्याच वेगाने निसटू शकतं, पण मजबूत पाया तयार करून मिळवलेलं यश दीर्घकाळ टिकतं. मकर राशीचे व्यक्ती स्वतःच्या आयुष्याकडे एका शिल्पकाराप्रमाणे पाहतात. जसा शिल्पकार एका दगडातून हळूहळू सुंदर मूर्ती घडवतो, तसंच हे लोक आपल्या सवयी, विचार, निर्णय आणि अनुभव यांच्या
मातून स्वतःचं व्यक्तिमत्व घडवत राहतात. त्यांना एका दिवसात परिपूर्ण व्हायचं नसतं. त्यांना आयुष्यभर अधिक सक्षम, अधिक स्थिर आणि अधिक मूल्यवान व्यक्ती बनत राहायचं असतं. आणि कदाचित हीच अशी अदृश्य सवय आहे जी त्यांच्या यशाला इतरांपेक्षा वेगळं आणि दीर्घकाळ टिकणारं बनवते. मकर राशीच्या व्यक्तिमत्वातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःसाठी नियम बनवतात आणि शक्य तितक्या प्रामाणिकपणे त्यांचं पालन करतात. हे नियम कोणी त्यांच्यावर लादलेले नसतात, तर त्यांनी स्वतःच्या अनुभवातून तयार केलेले असतात. त्यामुळे त्यांचं आयुष्य बाहेरून साधं दिसलं तरी त्यामागे एक स्पष्ट दिशा आणि विचारपूर्वक आखलेली वाट असते. त्यांना प्रत्येक गोष्टीचा पाया समजून घेण्याची सवय असते. वरवर मिळालेल्या माहिती ते समाधानी राहत नाहीत. एखादं काम करायचं असेल तर ते त्यामागची कारणं, प्रक्रिया आणि परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते घेतलेला अनुभव इतरांपेक्षा अधिक खोल आणि दीर्घकाळ उपयोगी ठरतो. मकर राशीचे लोक सहज प्रभावित होत नाहीत. एखादी नवीन कल्पना, आकर्षक संधी किंवा मोठं आश्वासन समोर आलं तरी ते लगेच निर्णय घेत नाहीत. ते आधी त्या गोष्टीची पडताळणी करतात, तिचे फायदे तोटे पाहतात आणि नंतरच पुढे जातात. ही सावध वृत्ती त्यांना अनेक चुकीच्या निर्णयांपासून वाचवते. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक नैसर्गिक स्थिरता असते. इतरांच्या मतांमुळे त्यांचा मार्ग सहज बदलत नाही. जर त्यांना स्वतःच्या ध्येयावर विश्वास असेल तर टीका, अडथळे किंवा अपयश यामुळे ते आपली दिशा बदलत नाहीत. उलट अशा प्रसंगात ते स्वतःचा निर्धार अधिक मजबूत करतात. मकर राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या वेळेचं व्यवस्थापन उत्तम प्रकारे करता येतं. प्रत्येक दिवसात किती काम करायचं, किती वेळ शिकण्यासाठी द्यायचा आणि किती वेळ विश्रांतीसाठी ठेवायचा याचा ते नकळत समतोल साधतात. त्यामुळे त्यांची ऊर्जा दीर्घकाळ टिकून राहते आणि ते थकून न जाता सातत्याने पुढे जाऊ शकतात. त्यांना लोकांना खुश करण्यापेक्षा योग्य गोष्ट करणं महत्त्वाचं वाटतं. काही वेळा यामुळे त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण होतात, पण ते प्रत्येकाला आनंदी ठेवण्यासाठी स्वतःची तत्त्व बदलत नाहीत. त्यांच्या मते तात्पुरती लोकप्रियता मिळवण्यापेक्षा दीर्घकालीन विश्वास मिळवणं अधिक मूल्यवान असतं. मकर राशीचे लोक संकटात शांत असतातच, पण यशाच्या क्षणीही ते स्वतःवर नियंत्रण ठेवतात. मोठं यश मिळाल्यानंतर ते गर्विष्ठ होत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की प्रत्येक यशानंतर नवी जबाबदारी सुरू होते. ही नम्रता त्यांना पुढील प्रवासात अधिक मजबूत बनवते. त्यांच्या विचारांमध्ये एक विशेष स्पष्टता असते. ते भावनांच्या भरात मोठे निर्णय घेण्याऐवजी योग्य वेळ येण्याची वाट पाहतात. अनेकदा लोक त्यांच्या संयमाला कमजोरी समजतात, पण प्रत्यक्षात तोच त्यांचा सर्वात मोठा सामर्थ्य बिंदू असतो. योग्य क्षण ओळखून केलेली कृती त्यांना इतरांपेक्षा पुढे नेते. मकर राशीचे व्यक्ती स्वतःभोवती सकारात्मक आणि गुणवत्तापूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. सतत तक्रार करणाऱ्या किंवा उद्देश नसलेल्या गोष्टींमध्ये ते जास्त वेळ घालवत नाहीत. त्यांना अशा लोकांचा सहवास आवडतो जे त्यांना काहीतरी नवीन शिकवतात किंवा अधिक चांगलं बनण्यासाठी प्रेरणा देतात. त्यांच्या यशाचं आणखी एक गुपित म्हणजे ते स्वतःच्या प्रगतीची नोंद मनात ठेवतात. लहान यश साजरे करताना ते पुढच्या ध्येयाची तयारीही सुरू करतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात स्थिरता येते आणि प्रत्येक टप्पा मागील टप्प्यावर उभा राहून अधिक मजबूत होत जातो. शेवटी मकर राशीच्या व्यक्तींचं खरं सामर्थ्य त्यांच्या शांत स्वभावात नसून त्यांच्या सातत्यपूर्ण घडणीत असतं. ते आयुष्याकडे स्पर्धा म्हणून पाहत नाही, तर एक दीर्घ प्रवास म्हणून पाहतात. या प्रवासात प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी स्वतःला अधिक सक्षम बनवण्याची संधी असते. म्हणूनच त्यांचं यश केवळ एका क्षेत्रापुरतं मर्यादित राहत नाही. त्यांच्या विचारांमध्ये, नात्यांमध्ये, कामात, निर्णयांमध्ये आणि व्यक्तिमत्वातही ते हळूहळू दिसून येतं. काळ बदलत राहतो, परिस्थिती बदलत राहते, पण स्वतःला सतत घडवत राहण्याची त्यांची वृत्तीच त्यांना आयुष्यभर वेगळं स्थान मिळवून देते. मकर राशीच्या व्यक्तींच्या मनात एक वेगळीच शिस्त असते. त्यांना प्रत्येक गोष्ट योग्य क्रमाने घडावी असं वाटतं. त्यामुळे ते कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी त्याची तयारी करतात. आवश्यक साधनं गोळा करतात आणि संभाव्य अडचणींचा आधीच विचार करून ठेवतात. ही सवय त्यांना अनावश्यक गोंधळापासून दूर ठेवते आणि कठीण कामही अधिक सहज पूर्ण करण्यास मदत करते. त्यांच्या व्यक्तिमत्वातील एक महत्त्वाची बाजू म्हणजे ते स्वतःच्या मर्यादा ओळखतात. प्रत्येक गोष्ट आपल्यालाच येते असं त्यांचा गैरसमज नसतो. ज्या ठिकाणी नवीन ज्ञानाची गरज असते तिथे ते शिकण्यास अजिबात कमीपणा मानत नाहीत. त्यामुळे त्यांच्या अनुभवासोबत त्यांचं ज्ञानही सातत्याने वाढत राहतं.
मकर राशीचे लोक कोणत्याही परिस्थितीत आपली प्रतिष्ठा टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना क्षणिक राग किंवा भावनिक निर्णयांमुळे अनेक वर्षांची कमाई झालेली विश्वासार्हता गमवायची नसते. म्हणूनच ते शब्द वापरताना, वागणूक देताना आणि निर्णय घेताना संयम राखतात. त्यांना माहीत असतं की व्यक्तिमत्वाची खरी ओळख लहान कृतींमधूनच घडते. या राशीच्या व्यक्तींमध्ये स्वतःच्या जीवनाला दिशा देण्याची क्षमता असते. ते परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा स्वतः काय बदल करू शकतो याचा विचार करतात. म्हणूनच इतरांना जिथे अडथळे दिसतात तिथे मकर राशीचे लोक नवीन संधी शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा दृष्टिकोनच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतो. त्यांना अपूर्ण काम आवडत नाही. एखादं काम सुरू केलं की ते पूर्ण करण्यासाठी त्यांची मानसिक बांधिलकी तयार होते. त्यामुळे अडचणी आल्या तरी ते सहज मागे हटत नाहीत. अनेक वेळा त्यांच्या यशाचं कारण त्यांची प्रतिभा नसून काम शेवटपर्यंत नेण्याची ही वृत्ती असते. मकर राशीच्या व्यक्ती स्वतःच्या आयुष्यातील शांत क्षणांना खूप महत्त्व देतात. एकांतात बसून विचार करणं, स्वतःच्या निर्णयांचं मूल्यांकन करणं आणि पुढील वाटचालीचा आराखडा तयार करणं त्यांना आवडतं. या सवयीमुळे त्यांना स्वतःची ताकद आणि कमकुवत बाजू अधिक स्पष्टपणे समजत जाते. त्यांच्या व्यक्तिमत्वात भावनिक परिपक्वता हळूहळू विकसित होत जाते. वय वाढतं तसं ते अधिक समजूतदार, अधिक संतुलित आणि अधिक संयमी होत जातात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील नंतरची वर्षे अनेकदा सुरुवातीच्या काळापेक्षा अधिक यशस्वी आणि समाधानकारक ठरतात. त्यांनी घेतलेल्या अनुभवांचा उपयोग ते भविष्यातील प्रत्येक निर्णयात करतात. मकर राशीचे लोक लोकांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या सातत्याकडे लक्ष देतात. एखादी व्यक्ती वेळोवेळी कशी वागते, संकटात तिचं खरं रूप काय असतं आणि जबाबदारीच्या वेळी ती किती ठाम उभी राहते यावरून ते मत तयार करतात. म्हणूनच त्यांचे निर्णय वरवर दिसणाऱ्या गोष्टींवर आधारित नसतात. त्यांच्यात आर्थिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल राखण्याची नैसर्गिक क्षमता असते. एका क्षेत्रातील यशामुळे दुसरं क्षेत्र दुर्लक्षित होऊ नये यासाठी ते जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. त्यांना माहीत असतं की खऱ्या अर्थाने यशस्वी जीवन म्हणजे केवळ पैसा किंवा पद नाही, तर स्थिर मन, मजबूत नाती आणि समाधान देणारं काम यांचं संतुलन आहे. मकर राशीच्या व्यक्तींच्या प्रवासात एक गोष्ट कायम दिसून येते. ते स्वतःची ओळख इतरांनी दिलेल्या लेबलांवर अवलंबून ठेवत नाहीत. लोकांनी कमी लेखलं तरी ते स्वतःची किंमत कमी मानत नाहीत आणि लोकांनी जास्त कौतुक केलं तरी ते वास्तव विसरत नाहीत. ही अंतर्गत स्थिरता त्यांना बाह्य परिस्थितीपासून स्वतंत्र बनवते. त्यांच्या यशाचा सर्वात मोठा पाया म्हणजे त्यांनी स्वतःसोबत केलेली निशब्द बांधिलकी. प्रत्येक दिवस थोडं अधिक शिकायचं, थोडं अधिक सक्षम व्हायचं, कालपेक्षा आज अधिक चांगलं काम करायचं आणि प्रत्येक अनुभवातून स्वतःला अधिक परिपक्व बनवायचं. ही त्यांची अंतर्मनातील प्रतिज्ञा असते. म्हणूनच मकर राशीच्या व्यक्तींची खरी प्रगती अनेकदा गाजावाजा करून होत नाही. ती काळाच्या ओघात इतक्या भक्कमपणे उभी राहते की एक दिवस लोकांना त्यांचं यश दिसतं, पण त्या यशामागे वर्षानुवर्षे घडलेली त्यांची शांत, सातत्यपूर्ण आणि विचारपूर्वक घडण फार कमी लोकांच्या लक्षात येते. जर तुम्ही मकर राशीचे असाल तर या व्हिडिओमधील किती गोष्टी तुमच्या स्वभावाशी जुळल्या हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा अनुभव इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो आणि जर तुमच्या घरात, मित्रपरिवारात किंवा नातेवाईकांमध्ये एखादी मकर राशीची व्यक्ती असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित त्यांनाही त्यांच्या व्यक्तिमत्वातील काही अशा गुणांची नव्याने ओळख होईल जे आजपर्यंत त्यांनी स्वतःही लक्षात घेतले नसतील. अशाच वेगळ्या, सखोल आणि विचार करायला लावणाऱ्या राशीविषयक माहितीसाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या एका छोट्याशा पाठिंब्यामुळे आम्हाला अशाच दर्जेदार आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओची मालिका तुमच्यासाठी सातत्याने घेऊन येण्याची प्रेरणा मिळते. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एका अनोख्या राशीचं असं रहस्य जाणून घेणार आहोत जे कदाचित तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकेल.